अभंगातील प्रतिपाद्य विषय असा, महाराज सांगतात शरीराची होय माते कोणी न येते सांगा ती. महाराज सांगतात की बाबा जीवनामध्ये एक विचार करा, आतापर्यंत या मृत्यू लोकांमध्ये किती लोक आले किती लोक गेले, पण प्रत्येकाच्या शरीराची काय झाली, माती झाली. म्हणजे तुमच्या माझ्या शरीराची काय होणार आहे, मातीच होणार आहे. सोनं कोणाच्या शरीराचं झालं नाही आणि होणार नाही. शरीराची होय माती. पण तुम्ही म्हणताल महाराज ठीक आहे, प्रपंच महाराज सांगतात शरीराची होय माती कोणी न येते सांगा ते. महाराज सांगतात सारी अवघे कामे कोटे अंती जाणे मसनवटी. एवढी कितीही काम करा, कितीही संसाराच्या संबंधाने धावपळ करा आणि संसाराच्या दिशेने केलेली धावपळ व्यर्थ ठरणार आहे. म्हणून महाराज सांगतात सारी अवघी कामे कोटी अंती जाणे मसनवटी. किंवा असं कधी झालं का, संसारामध्ये आपण खूप कष्ट केलं, आयुष्यभर परमार्थ केला आणि माणसाने आपल्याला सगळ्या कामात व्यापताप सगळी लोक आपल्या सोबत आली, असं कधी झालं नाही. सारी अवघी कामे कोटी, शेवटचं स्टेशन आहे म्हणजे अंती जाणे मसनवटी. एक जण म्हणला महाराज गोत घरे टाकून सारी शेवटी गावाची बाहेरी. महाराज सांगतात की बाबा लोकांनी विचारलं महाराज आमचा पाहुणारा एवढा गोतावळा आहे आणि हे गोत आमचं एवढं मोठं आहे, आमचं बूड एवढं मोठं आहे, सगळे आमच्या परिवारातली माणसं आहे. महाराज म्हणतात गोत घरी टाकून सारी शेवटी गावाची बाहेरी. 50 लाखाचा जरी बंगला बांधला, नवे 1 कोटीचा बंगला बांधला, शेवटी कुठं जायचंय, कुठं जायचंय, मशान भूमीमध्ये जायचं आहे. शेवटी अंती जाणे मसनवटी. मग किती जरी तुम्ही झाडत बसला, किती जरी पुसत बसला, माझं असं मत नाही बाहेरचा कचरा आत आणून टाका, पण त्याला स्वच्छ ठेवा, पण त्याच्यापेक्षा भगवंताची सेवा करा. विठ्ठल महाराज सांगतात गोत घरी टाकून सारी शेवटी गावाची बाहेरी. स्वजनाने गणगोत उपाय नाही हो चालत. एक जण म्हणला महाराज या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमच्या नंदच्या जावयाच्या चुलत मेहुणीच्या दोहाडीच्या 34 लेकरं म्हणले. कळलं का ना आता तुम्हाला? परत मला विचारू नका, सांगता येणार नाही. म्हणजे कोणतर पाहुणा आहे म्हणले, ते आम्हाला ह्या काळाच्या तडाख्यातून सोडवलं. महाराज म्हणले स्वजन आणि गणगोत उपाय नाही हो चालत. किती मोठा पाहुणा असू द्या, डॉक्टर जरी पोरगा केला तुम्ही त्या मरणाच्या भीतीनं, तरी सुद्धा शेवटी डॉक्टर सुद्धा काय करू शकणार नाही, करू शकणार. शेवटी या काळाच्या तडाख्यामध्ये तुम्हाला सापडायचंय. म्हणून महाराज सांगतात आता तुमच्या लक्षात पूर्त कीर्तन आलं म्हणजे शेवटी मशानभूमी. महाराजांनी पुन्हा पुन्हा सांगितलं की सगळ्याला मरायचंय, शेवटी सोबत काहीच येणार नाही. नवे एक साधी दसुळी सुद्धा घेऊन जाता येणार नाही. म्हणून तरी तुम्हाला कळालंच नाही. म्हणून महाराज सांगतात ऐसे स्वप्नवत आसार नर हरी जोडी तसे कर. तुम्हाला हात जोडून सांगतो बाबा ह्या मृत्यू लोकांमध्ये काही विसरत बसू नका. या मृत्यू लोकांमध्ये परमार्थ करा आणि परमार्थ करून जीवाला मोक्षाची प्राप्ती करून या. असा अभंगाचा सरळ सरळ शब्दशः भावार्थ झाला आपलं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या पद्धतीनं आजचं हे हरिकीर्तन कैलासवासी आजचं श्राद्धाचं कीर्तन तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे, पण वक्त्याचं आद्य कर्तव्य त्या न्यायानं सांगून जाईल. कैलासवासी प्रभाकर सोपान दांगट अण्णाला जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि 1 वर्षेनं येतं आणि श्रद्धेनं केलं जातं, त्याला श्राद्ध म्हणतात. आणि दुसरी महत्वाची सूचना, अजिबात कुणीच बाजारात बटाटे आणायला गेले आणि सारखं बोलू नका. बटाटे आले म्हणे माझ्याकडे बघत राहा, अजिबात कुणी कीर्तनात बोलायचं नाही, माझ्याकडे लक्ष ठेवायचं. अगदी 1 तासामध्ये आपल्याला ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न करायची आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या असणाऱ्या पत्नी सगुणाबाई असतील किंवा मुलगा वसंत असतील, हरी, मुली छाया, सविता आणि नातवंड असा गुतवंड असा गोड परिवार, त्या परिवारातून त्यांना जाणं झालं. बघता बघता आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि या दारामध्ये तुम्ही त्यांना शेवटचा निरोप द्यायला आलात चाल, पण शेवटचा निरोप देऊन गेलात. ते बघता बघता 1 वर्ष पूर्ण झालं आणि आज आपण त्यांच्या श्राद्ध विधीला इथं उपस्थित आहोत. विठ्ठल विठ्ठल खुर्ची ठेवू नका. ज्यांना
ज्यांना बसायला येत असेल त्यांना खाली बसू द्या, ज्यांना त्रास असेल त्यांना पुढसे भक्ती बोल जरी गंगावती स्वीकाराल की. महाराज सांगतात की तुम्ही साक्षात महेशाच्या मूर्ती आहात, तुमचा अधिकार काय बारका नाही, फक्त परत इकडं तिकडं सांगून घालवू नका. विठ्ठल विठ्ठल अण्णांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि 1 वर्षानं पुन्हा तुम्ही सर्वजण याच दारातून अण्णांना निरोप दिला. एखादं घर आहे, घरामध्ये प्रत्येक देवाच्या घरामध्ये देवघरामध्ये दिवा लावला जातो. दीपावळीला दिवे लावले, काल पौर्णिमेला दिवे लावले, आता इथून पुढचे दिवे लावा, म्हणजे आपल्या ज्ञानाचे दिवे. ऐकत चला, दिवे लावायचा कार्यक्रम असतो. मला सांगा, उत्तर देत चला. बोलणारी माणसं आवडतात, माझ्याकडे लक्ष असलं पाहिजे. सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष केंद्रित करायचं. जसं काय IPL 2020 सामना चालू आहे आणि एका बॉल मध्ये 6 रन काढायचे, त्या एकच बॉल पडणार आहे, ते 6 मारायचंय. त्यावेळेस कसं आपण सगळं भाजी जरी सुनून विचारलं सासूला, आत्या मीठ टाकू, थांब. आत्या मीठ टाकू का, थांब. हा टाक, मारला. असं लक्ष तुमचं माझ्याकडे असलं पाहिजे. हा ऐका, ज्यावेळेस देवघर आहे आणि त्या देवघरामध्ये थोडा इको कमी करा. देवघरामध्ये ज्यावेळेस आपण दिवा लावतो, संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर लावतो ना, आपण सगळी महाराष्ट्रातली हिंदू संस्कृती जाणणारे लोक आहोत, लावतो ना देवा. जाऊ का मी घरी, का तुम्ही नाराज आहे का माझ्यावर? काय नाही ना, बांध नाही ना, नाही मी शेती घ्यायचं म्हणून सोडून दिले. नाही बांध करायचं कीर्तनाला, म्हणजे ते म्हणणार ही लईच बांधावं गावात टाकतंय. ऐका, कीर्तनाकडे लक्ष द्या. दिवा लावता ना आपल्या घरामध्ये? हो, दिवा लावतो आपण. दिवा लावल्यानंतर मला सांगा, संध्याकाळची वेळ आहे 6ची आणि घरामध्ये दिवा लावला आणि दिवा लावल्यानंतर घरामध्ये प्रकाश भरभरून पसरलेला असतो. अगदी घरामध्ये आनंद वाटतो. संध्याकाळी तुळशीला एखादा दिवा लावावा, घरामध्ये आनंद वाटावा. असं हे घर सुधाकर पाठीमागच्या वर्षी आनंदमय वातावरणामध्ये जीवन जगत होतं. अगदी जसा दीप लावावा तसा या घरामध्ये आनंद होता. पण संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेला खिडकी उघडी राहिली आणि त्या खिडकीतून वाऱ्याची झुळूक मात्र घराच्या आतमध्ये आली. आणि आलेली झुळूक बघता बघता काळाची झुळूक त्या खिडकीतून आतमध्ये आली आणि आल्यानंतर त्या वाऱ्यानं लावलेला दिवा विझवून टाकला. मला आता उत्तर द्या, मला सांगा, दिवा लावल्यानंतर घरामध्ये प्रकाश पसरलेला होता, अतिशय आनंद वाटत होता. पण आता काळ नावाच्या वाऱ्यानं येऊन तो दिवा विझवला. आता घरामध्ये काय झालं असेल? अंधार झाला. तसं या घरामध्ये अंधार पसरला आणि अण्णांचं जाणं झालं आणि गेल्यानंतर गेली 1 वर्ष झालं हा परिवार अण्णांच्या आठवणीमध्ये आपलं जीवन जगत आहे. विठ्ठल विठ्ठल ऐका, बापाचं जाणं सोपं नसतं महाराज. बाप तो बापच असतो. ऐका, ज्यावेळेस या मुली ज्यावेळेस या अंगणामध्ये येतील त्यावेळेस मात्र त्यांना आपलंच हे अंगण कधीच वाटणार नाही. या पोरी या अंगणामध्ये याव्यात आणि अंगणामध्ये आल्यानंतर हे जे अंगण आपलं वाटायचं, बापाच्या माघारी मात्र ते अंगण आता आपल्याला आपलंसं कधीच वाटणार नाही. कारण का आपला असणारा बाप देवाघरी निघून गेला. पोरीने यावं, अण्णांच्या फोटोवरती पुन्हा पुन्हा पदरानं तोंड पुसावं अण्णांचं. भाऊ बोलू नका, चर्चा करू नका. मारल्या साईडला बसून पुढच्या जन्मी मुका झालो वाचा गेली. सोपं नाही तेवढं, कीर्तन आहे. या कीर्तनामध्ये माणसानं जीवनाचा उद्धार होतो, याला कीर्तन म्हटलं जातं. आणि तेच कीर्तन चालू असले तर आपण जर झाडाखाली बसून चुन्याची डबी माझी घरी राहिली, तशी तुझी चुन्याची डबी राहिली, तसा तुझा कायमचा निरोप देवा घरी पोचला. विठ्ठल एवढ्या प्रकट भाषेतनं काय सांगावं लागतं कीर्तन जगाला? तर लोकांना कीर्तनकाराच नव्हे तर कीर्तनाचंही घेणं देणं राहिलं नाही. राहिलं महाराज, कीर्तनाचं घेणं देणं राहिलं नाही. कशासाठी चाललंय? फक्त प्रशिक्षण शेजाऱ्याने केलं म्हणून आम्ही करतो, याला कीर्तन म्हणावं लागतंय. हल्ली शेजार करतोय म्हणून आम्ही करतो, याला कीर्तन म्हणावं लागतंय. पहिल्या काळामध्ये कीर्तन असलं, श्रद्धा निर्माण व्हायची, गावामध्ये भक्तीचं वातावरण पसरायचं आणि लोक कीर्तनाला यायचे. आज माणसं शेजारी कीर्तन असलं, त्यानं आपल्याला सांगितलं ना, याला कीर्तन म्हणत नसतात. कीर्तन असलं की जीवानं जावं,
आणि मोक्ष प्राप्ती करून घ्यावी, याला कीर्तन म्हणतात. विठ्ठल विठ्ठल घरामध्ये अंधकार पसरला आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागलं. एक वर्ष झालं. एखाद्या वारुळातून जशा मुंग्या बाहेर याव्यात तशा क्षणाक्षणाला अण्णांच्या आठवणी त्यांच्या हृदयापर्यंत येऊन पोहोचत असतील. क्षणाक्षणाला एखादी वस्तू तयार करावी. एक भजी कुणाला आवडतात, कुणाला पुरी आवडते, कुणाला काय आवडतं. एखादा आवडीचा वस्तू घरामध्ये बनवली गेली की मात्र डोळ्यात अलगद पाणी यावा आणि पुन्हा मनामध्ये विचार यावा, अण्णांना हे आवडत होतं, अण्णांना ते आवडत होतं. हे क्षणाक्षणाला डोळ्यासमोर यावं आणि बघता बघता आज 1 वर्ष पूर्ण त्यांना जाऊन झालं आहे. का जीवनामध्ये बापाचं जाणं महाराज सोपं नाही. त्या गोष्टी महाराज बाप जीवनातून गेला आहे. का बापाची किंमत किती असते. बाप म्हणजे जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. आपल्याला जन्म दिला, आयुष्यभर त्या बापानं तुमच्या माझ्यासाठी कष्ट केला असा बाप असतो. हे खेडसं गाव आहे आणि त्या खेडे गावामध्ये एका बापानं ठरवलं आपल्या पोराला चांगल्या ठिकाणी सर्व्हिस लागली पाहिजे, पोराला चांगल्या ठिकाणी नोकरी लागली पाहिजे. माझं आयुष्यभर कष्ट केलं पण माझ्या पोराला चांगल्या ठिकाणी आयुष्य आराम भेटला पाहिजे. आज तुम्ही जण सगळेजणच प्रापंचिक आहात. मला सांगा, तुम्ही रात्रंदिवस दार धरताय, रात्रंदिवस शेतामध्ये काबाड कष्ट करताय. ते कशासाठी करताय हो? स्वतःला बूट घ्यावा म्हणून करताय का पोराला बूट घ्यावा? उत्तर द्या. पोराला बूट घ्यावा, स्वतःला कपडे घ्यावा का पोरीला ड्रेस घ्यावा म्हणून कष्ट करता? स्वतःला कधी काय घ्यायचं, दवाखान्यात जायचं विसरता, पण अगोदर परिवाराची काळजी करता, याला बाप म्हणतात. बाप साधी गोष्ट आहे का? बाप जाणं. बाप कुणाला म्हणावं, आधी घराचं जे घरपण आहे ते टिकवावं. दीपावळीचा सण आला, पहिल्यांदा बापाच्या मनात विचार येतो, माझ्या दोन्ही पोरांना कपडे घेतले पाहिजे. दोघा पोरांना कपडे घेतल्याबरोबर बापाच्या मनात दुसरा विचार निर्माण होतो, माझ्या पत्नीला साडी घेतली पाहिजे. माझ्या प्रपंचामध्ये ती मला साथीला हाताला हात देऊन माझ्यासोबत आहे. बायकोला साडी घेतली पाहिजे. साडी घेतली, पुन्हा बापाच्या मनात विचार येतो, आता काय करावं. सगळा बाजार भरला जातो पण तो परिवाराला सुखी ठेवणारा बाप मात्र बिना कपड्याशी आयुष्यभर राहतो. याला बाप म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.